Hello friends, welcome back to my YouTube channel. How are you? I hope that you will be fine there and I'm also fine here. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 21 ऑगस्टला क्लास 10 स्टुडंटची जी CET एक्झाम घेतली जाणार आहे फॉर 11th स्टँडर्ड ॲडमिशन 11वीच्या ॲडमिशनसाठी. तर त्या एक्झाममध्ये इंग्लिशच्या कोणकोणत्या टॉपिक्सवरती CETमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. हा मित्रांनो, 10th स्टँडर्ड इंग्लिशच्या कोणकोणत्या टॉपिक्सवरती CETमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर त्या सर्व टॉपिक्सपैकी जे की मी तुम्हाला आता थोड्याच वेळेस सांगणार आहे, तर त्या सर्व टॉपिक्सपैकी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणते, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते की ज्याच्यावरती CETमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जाण्याची शक्यता आहे आणि आपल्याला त्याचा स्टडी जास्त करावं लागणार आहे, ते टॉपिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर इंग्लिशच्या ह्या सर्व टॉपिकचा आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह स्टडी कसा करू शकतो ते सुद्धा सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून आपला म्हणजे 11वीचा जर कोणी समजा स्टडी चालू केला असेल तर त्याच्यावर सुद्धा इफेक्ट पडणार नाही आणि आपली CETची प्रिपरेशनसुद्धा त्याच्याबरोबर होईल, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर हाऊ टू गेट आउट ऑफ मार्क्स इन इंग्लिश CET, म्हणजे इंग्लिश CETमध्ये आपण आउट ऑफ मार्क्स कसे मिळवू शकतो हे सर्व मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, ते इम्प्लिमेंट्स करून. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा. ओके, चला तर मग आता जास्त मी इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा न करता डायरेक्टली आपल्या पॉईंटवर येतो. सो लेट्स कम टू द पॉईंट विदाउट वेस्टिंग आवर टाईम. सो लेट गेट स्टार्ट. जसं की तुम्हाला माहिती आहे, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड एज्युकेशन मिनिस्टर यांनी एक GR रिलीज केला होता. त्याच्यामध्ये CETबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की CET एक्झाम कधी घेतली जाणार आहे, त्याचा पॅटर्न काय, सिलेबस काय, त्याचबरोबर आपण त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतो, ते सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्या GRमध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या GRमध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की CET एक्झाममध्ये 10वीचे जे विषय आहे बघा, सोशल सायन्स आहे, त्याचबरोबर इंग्लिश झालं, मॅथमॅटिक्स झालं आणि सायन्स पार्ट 1 पार्ट 2 आणि मॅथ पार्ट 1 पार्ट 2. तर ह्या सब्जेक्टमधील कोणकोणत्या टॉपिक्सवरती, कोणकोणत्या धड्यावरती, चॅप्टर्सवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहे ते सुद्धा त्या GRमध्ये दिलेलं आहे. ओके, बघा, जसं की तुम्हाला एक नमुना दाखवतो. आता हे आज आपण इंग्लिशचं डिस्कस करणार आहे. तर तुमच्या समोर बघा, इथे इंग्लिशचं दिसत आहे की 10वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक पैकी तर हे जे सर्व टॉपिक्स तुम्हाला दिसते, तर ह्या टॉपिक्सवरती CETमध्ये क्वेश्चन विचारले जातील. तसंच प्रत्येक विषयाचं, सायन्स झालं, सोशल सायन्स झालं, मॅथमॅटिक्स झालं, सर्वांचं त्या ह्या GRमध्ये दिलेलं आहे की त्या म्हणजे की कोणकोणत्या चॅप्टर्सवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहे, कोणकोणत्या चॅप्टरमधून क्वेश्चन्स येतील ते सुद्धा दिलेले आहे. तर ओके, त्याच्यामुळं बाकी सब्जेक्ट तुम्ही त्या ह्या PDF जाऊन GRमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ह्या GRची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट की जो सिलेबस आपला रिड्यूस झालेला आहे, 10वीला जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्या सिलेबसवरती क्वेश्चन्स येणार नाहीत. म्हणजे ते चॅप्टर्सवरती सुद्धा क्वेश्चन येणार नाही. तुम्ही जर बघितलं, जसं की समजा हिस्ट्रीचे काही चॅप्टर्स रिड्यूस झालेले बघा, तर त्या चॅप्टर्सवरती CETमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. ते चॅप्टर रिड्यूस केलेले, तुम्ही त्या चॅप्टरच्या लिस्टमध्ये बघा, त्या GRमध्ये तुम्हाला ते कळून येईल. ओके, आता आपण डायरेक्टली आपल्या आजच्या टॉपिकवरती एंट्री करू. बघा, इथं दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, त्याच्या ह्या GRमधलं परिशिष्ट अ आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सन 2021साठी समावेश प्रवेश परीक्षा म्हणजे CET विषयनिहाय घटक, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपल्याला काय दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, म्हणजे चॅप्टर्स दिलेले आहे किंवा मग काही टॉपिक्स दिलेले की याच्यावरती क्वेश्चन्स येतील. आता फर्स्ट आहे बघा इंग्लिश. तर इंग्लिशच्या आता कोणकोणत्या टॉपिक्सवरती CETमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत की ज्याचा आपल्याला स्टडी करावं लागणार आहे, ते टॉपिक्स इथं दिलेले आहे बघा. सगळ्यात पहिले बघा लँग्वेज स्टडी. आता ग्रामरचे कोणकोणते टॉपिक्स येणार आहेत, तर महत्त्वाचं बघा ग्रामर स्टडी. तर एकूण ह्या ग्रामर स्टडीवरती टोटल 33 टॉपिक्स आहेत की या 33 टॉपिक्सवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर हे टोटल बघा 33 टॉपिक्स आहेत ग्रामरची. जसं की बघा कंपाऊंड वर्ड्स, जेरंड, पार्टिसिपल, स्पॉट द एरर, त्याच्यानंतर मॉडल ऑक्झुलरीज, टाईप्स ऑफ सेंटेन्स, होमोफोन, होमोग्राफ, त्याच्यानंतर टेन्स झालं, पार्ट्स ऑफ स्पीच, डिग्री ऑफ कम्पॅरिझन, प्रिफिक्स, सफिक्स, क्वेश्चन टॅग, ॲज सून ॲज, म्हणजे टोटल हे 33 टॉपिक्स आहेत. मग आता आपल्याला या 33 टॉपिकचा स्टडी करायचा आहे आणि ह्या टॉपिक्सवरती CETमध्ये क्वेश्चन्स येतील लँग्वेज स्टडी. त्याच्यानंतर हे खालचे पण 2 टॉपिक दिलेले आहे बघा, हे तर आपण लगेच डिस्कस करणार आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हे. अगोदर आता मी सांगतो लँग्वेज स्टडीचा आपण आता स्टडी कसा करायचा. हे तर झालं, आता आपल्याला टॉपिक्स कळाले की हे 33 टॉपिक्स आहे. मग नेमकं आपण ह्या टॉपिकचं नेमकं स्टडी कसा करायचा की जेणेकरून आपल्याला CETमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील, एकही आपला मार्क हातातून जाणार नाही. तर त्याच्यासाठी टिप्स सांगतो आता बघा, लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय करायचं, तुम्ही पेजची आता स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर फक्त याला ऑब्झर्व करायचे. या 33 जे टॉपिक्स आहेत लँग्वेज स्टडीमध्ये, तर या पूर्ण टॉपिक्सला अगोदर ऑब्झर्व करून घ्यायचं. नंतर सेकंड स्टेप काय करायची, याच्यामध्ये असे कोणते टॉपिक्स आहे की जे तुम्हाला ऑलरेडी थोडेफार का होईना माहिती,
सगळे तुम्हाला मला माहिती आहे, सगळे समजा तुम्हाला माहीत नसेल की परंतु नॉर्मली तुम्ही त्याचं नाव तरी ऐकलेलं आहे काही. जसं की फॉर एक्झाम्पल पार्ट्स ऑफ स्पीच आहे. आता पार्ट्स ऑफ स्पीच याचं तुम्ही नाव तर ऑलरेडी ऐकलं असेल. 7th आहे म्हणजे 5वीपासून आहे, 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वीला सुद्धा, म्हणजे 10वीपर्यंत आहे. ओके, ग्रामर तर तुम्हाला माहीत असेल नॉर्मली. जरी याच्यामधलं तुम्हाला समजा माहीत नसेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाऊन जरी माहीत नसलं, प्रोनाऊन हे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु तुम्ही नाव ऐकलेले असे टॉपिक्स अगोदर चूज करायची, निवडायची की याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार का होईना अगोदर इन्फॉर्मेशन आहे. ओके, मग फॉर एक्झाम्पल आता इथं आपण चूज करू नॉर्मली. आता एक्झाम्पल घ्या, जेरंड घेऊ आपण. जेरंड पार्टिसिपल इन्फिनिटिव्ह. आता फर्स्ट, आता जेरंड तुम्हाला माहीत आहे की समजा कोणत्याही वर्बला जेव्हा आपण समजा कोणताही वर्ब आणि विथ ING फॉर्म, बरं का ING फॉर्म इम्पॉर्टंट आहे. कोणताही वर्ब जेव्हा ING फॉर्म विथ ING फॉर्म आपण ॲज अ नाऊन म्हणून, जनरली ॲज अ नाऊन म्हणून सेंटेन्समध्ये यूज करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, जेरंड म्हणतो. आता फक्त नाऊन म्हणून थोडी यूज होतो याचा, नाही ऑदर पण आहेत पण जनरली लक्षात घ्या, फक्त नाऊन म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पुढं आपण आता जेव्हा याचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कळून येईल की कोणकोणत्या फॉर्म जेरंडला कोणकोणत्या म्हणजे उद्देशाने यूज करतो आपण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता प्लेइंग इज माय हॉबी. आता माझी हॉबी प्लेइंग नाही बरं का, बट एक्झाम्पल सांगतो. आता प्लेइंग इज माय हॉबी. आता प्लेइंगला बघा इथं प्ले एक वर्ब आहे, त्याला आपण ING फॉर्म यूज केला, शेवटीला ING लावलं. मग परंतु मला सांगा इथं प्लेइंगचा यूज आपण वर्ब म्हणून केला का, सेंटेन्सच्या स्टार्टिंगला नाही. प्लेइंगचा यूज आपण नाऊन म्हणून केला इथं, तर त्याला म्हणून आपण त्याला जेरंड म्हणतो. ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही इथं. त्याच्यानंतर आता पार्टिसिपल झाले, इन्फिनिटी म्हणजे टू फॉर्म. आता समजा टू प्ले, त्याच्यानंतर टू ईट, हे झालं इन्फिनिटिव्ह. ओके, एवढं तुम्हाला माहीत असेल. नंतर पार्ट्स ऑफ स्पीच झाला. आता पार्ट्स ऑफ स्पीच तर तुम्हाला माहीत असेल नॉर्मली काय आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये नाऊन असतं, प्रोनाऊन असतं, व्हर्ब, ॲडवर्ब, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, हे तुम्हाला माहिती आहे, कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन. नंतर यूज ऑफ करेक्ट व्हर्ब फॉर्म, हे सुद्धा थोडंफार महिन्याच्याबद्दल माहिती आहे की व्हर्बच्या करेक्ट फॉर्मचा आपल्याला यूज करावा लागतो. नंतर मॉडल ऑक्झिलरीज घ्या, जसं की कॅन घ्या, कूड घ्या, मे घ्या, माईट घ्या, वूड घ्या, त्याच्यानंतर विल घ्या. म्हणजे हे काय शूड घ्या बघा, शॉल, शूड. तर हे काय काही मॉडल ऑक्झिलरीज आहेत, शूड वगैरे, हे कॅन, माईट, हे सगळे आहेत ते. तर याच्याबद्दल पण तुम्हाला नॉर्मली थोडं माहिती आहे. नंतर नॉट ओनली बट ऑल्सो आपल्या 10thलाच होतं बघा, हे इम्पॉर्टंट. जे 10thला टॉपिक होते ते तर म्हणजे कंपल्सरी चूज करायचे फर्स्टला. ठीक आहे, नंतर क्लॉजेसचं आपण नंतर समजा कोणाला माहीत नसेल क्लॉजेस, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. वर्ड चेन घ्या, हे तर एकदम सोपं आहे. नावाच्या भेंड्यातच कळतो ना आपण. समजा फॉर एक्झाम्पल इथे एखादा वर्ड घ्या इंग्लिशचा. समजा मी आता वर्डच घेतो, WORD हा शब्द घेतला. त्याच्यानंतर लास्टला काय त्याच्यात D आहे. मग D पासून नवीन शब्द तयार करायचा आहे, डॉग. मग डॉगच्या शेवटीला G आलं, मग G पासून नवीन शब्द काय होता, गर्ल. म्हणजे असं हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा टॉपिक पण एकदम इझी आहे. पंक्च्युएशन घ्या. पंक्च्युएशन म्हणजे आता तुम्हाला चिन्ह माहीत नाही का, चिन्ह समजा चिन्ह काय आता एक्सक्लेमेटरी मार्क आहेत, त्याच्यानंतर कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, म्हणजे अशी चिन्ह आहेत. तर ह्या पंक्च्युएशनबद्दल तुम्हाला नाव ऐकलेलं तुम्ही ऑलरेडी, नाव थोडेफार तरी ऐकलेलं आहे. तुम्हाला नॉर्मली थोडंफार तरी माहिती सेन्स, कॉमन सेन्स की याचा यूज कसा होतो नॉर्मली माहीत असेल तुम्हाला, तर हा टॉपिक अगोदर निवडायचा. फिगर्स ऑफ स्पीच तर समजा बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण ठीक आहे, थोडंसं पेंडिंगला ठेवा. बट ज्यांना माहिती फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही पण ते निवडू शकता, तुमच्या चॉईसवरती निवडा, तुम्हाला कोणकोणते माहिती आहे. ओके, नंतर नो सुनर दॅन, हे पण आपल्या सिलेबसला होतं. नंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, सिम्पल सेंटेन्सेस, कंपाऊंड सेंटेन्सेस, ते आहेत. होमोफोन, होमोग्राफ एकदम इझी, कारण की आपल्याला ऑलरेडी होतं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम घ्यायची नाही. अल्फाबेटिकल ऑर्डर हे पण सोपं आहे, एकदम इझी अल्फाबेटिकल ऑर्डर, कारण आपल्याला 4-5 शब्द दिले जातात आणि मग त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं आपल्याला सिक्वेन्सने लावावं लागतात. हे झालेलं आहे. नंतर टेन्स झालं, प्रिफिक्स सफिक्स झालं, फाइंड द वर्ड क्लास म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, व्हर्ब आहे, काय ते क्वेश्चन टॅग झाला, ॲज सून ॲज. म्हणजे हे टॉपिक्स आपल्याला असे निवडायचे आपल्याला, जे की आपल्याला नॉर्मली ऑलरेडी त्याच्याबद्दल माहिती. कळलं तुम्हाला? फर्स्ट स्टेप आपली. आणि लक्षात घ्या, मी जे सांगतोय ना ते एक वर्ड्स आणि सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, म्हणून मिस करू नका. फर्स्ट स्टेप समजले आपल्याला काय करायचं, अगोदर ऑब्झर्व करायचं. सेकंड स्टेपला याच्यापैकी जे टॉपिकचे आपल्याला ऑलरेडी थोडेफार का होईना माहिती आहे, 10% का होईना त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती आहे, अगोदर ते याच्यातून चूज करायचे. आणि जे आपल्या सिलेबसमध्ये ह्यावर्षी आहेत जसं की ते सुद्धा निवडायचे, म्हणजे ते येऊन जातं सगळं त्याच्यामध्ये. निवडलं मग सेकंड थर्ड नंबरला काय करायचं. आता बरेच जण काय चूक करत असतील सध्या, की समजा त्यांना माहिती आहे का आता CT एक्झाम घेतली जाणार म्हणून ते काय करतील, फॉर एक्झाम्पल आता टेन्स टॉपिक घ्या. टेन्स टॉपिक घेतल्यानंतर डायरेक्टली ते गुगलवरती जातील किंवा कुठेही जातील आणि सर्च करतील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑन टेन्स फॉर 11th स्टँडर्ड ॲडमिशन CT, असं काही सर्च करू शकतात. ते केल्याच्यानंतर ते काय करतील, डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करतील. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे टोटली रॉंग, ही स्टेप टोटली रॉंग आहे. असं करू नका, बिलकुल करू नका. मला सांगा, जे क्वेश्चन्स तुम्ही ते सॉल्व्ह बघशाल ते क्विजमध्ये किंवा सॉल्व्ह करशाल, तेच ॲडिटिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहे का CTमध्ये? नाही. बघ, मला सांगायचं काय उद्देश लक्षात घ्या,
की आपण काय करायचं की अगोदर टेन्सचं बेसिक लक्षात घ्यायचं. टेन्समध्ये बेसिक काय त्याचे आपल्याला नेमकं समजा प्रेझेंट टेन्स झालं, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स डिटेलमध्ये स्टडी नाही करायची. मला माहिती आहे डिटेलमध्ये वेळ नाही कोणाकडे स्टडी करायला, ठीक आहे. डिटेलमध्ये स्टडी केलं तर आणखीन चांगलं. बट नॉर्मली टेन्सचं बेसिक काय आपल्याला हे माहीत पाहिजे. टेन्सचं तुम्हाला ऑलरेडी तुम्ही शिकलेलं आहे असं थोडी की कोणी की समजा जी सीईटीची तयारी करत आहे आणि त्याला टेन्सबद्दल पहिले काही माहीत नव्हतं. नाही, बिलकुल नाही. त्यांना माहीत असेल ऑलरेडी थोडी का होईना इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे काय करायचं मग टेन्सची समजा बेसिक नॉलेज घ्यायचं अगोदर, ठीक आहे. त्याची स्ट्रक्चर पाहायची आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजा अगोदर त्या टॉपिकची इन्फॉर्मेशन बघायची ओके आणि इंट्रोडक्शन बघायचं आणि मग त्याची क्वेश्चन सॉल्व्ह करायची. हे इम्पॉर्टंट आहे. जर डायरेक्ट जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर मी सांगतो हे टोटल रॉंग मिस्टेक करता तुम्ही. कळालं? मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नंतर बघायचं. मग क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर ती मग तुमचे किती बरोबर आहे तर टॅली वगैरे करायचं. ते टॅली करायचं. मग किती चुकले किती बरोबर आहे मग काय चुकलं ते ॲनालिसिस करायचं. सोडून द्यायचं नाही. समजा असं ते काय चुकलं छोटीसुद्धा मिस्टेक असली त्याला इग्नोर करायचं नाही. कारण तुम्हाला माहिती छोटी मिस्टेकसुद्धा एक भयंकर विराट रूप घेऊ शकते. म्हणून काय करायचं छोटी मिस्टेकला ॲनालिसिस करायचं, त्याला सुधारायचं आपण. इन फ्युचरमध्ये ती होणार नाही आपण हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला. ओके. आता तुमच्या फॉर युअर इन्फॉर्मेशन सांगतो की मी आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती ॲज सून ॲज पॉसिबल हे जे इंग्लिशचे काही टॉपिक्स ग्रामरचे तर याचे मी व्हिडिओज अपलोड करेल. ठीक आहे. मग जसं मला पॉसिबल झालं मी त्याची व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. जे की याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला मी आता सांगितलं ना की जसं पंक्च्युएशन झालं, पार्ट्स ऑफ स्पीच झालं, मॉडेल ऑक्झिलरीज झालं, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, क्वेश्चन टॅग, नो सूनर दॅन, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग झाला, त्याच्यानंतर प्रीपिक्स सपिक्स झालं, होमोफोन्स, होमोग्राफ्स, वर्ड चेन झालं, त्याच्यानंतर क्लॉजेस समजा क्लॉजेस झालं. तर अशा काही टॉपिक्सवरती मी एक्सप्लेनेशन म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन्स नाही काढणार, परंतु जे टॉपिक्स खरं इम्पॉर्टंट आहे आणि मग त्याची मी काय करायला अगोदर इंट्रोडक्शन थोडंफार एक शॉर्टमध्ये रिव्हिजन का होईना ते रिव्हिजन अपलोड करेल आणि मग त्याच्यावरती क्वेश्चन्स MCQs टाईपचे क्वेश्चन्स जे की जसे की CETला विचारले जातील त्या टाईपचे क्वेश्चन्स मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, समजलं? मग हे असे काही स्टेप्स होत्या. आणि नंतर मग असं प्रत्येकाला करत चालायचं. प्रत्येकाला की तुमच्या अगोदर सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आहे. सेल्फ स्टडी सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. नंतर कोणताही टॉपिक आहे त्याच्यानंतर समजा तुम्ही पार्ट्स टेन्स त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच घेतला मग तुम्ही अगोदर डायरेक्टली क्वेश्चन्स बघायचे. अगोदर सिम्पली नाऊन काय होतं, प्रोनाऊन काय होतं ते अगोदर बघायचं. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह काय होतं डेफिनेशन बघायचं आणि त्याच्या शॉर्टमध्ये काय नेमकं त्याचं आपल्याला त्याचं समरी काढली पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आणि मग काय करायचं त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जे की तुम्हाला जमलं आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला अपलोड होऊनच जातील. तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे स्वतःहून अगोदर बघायचे. तुमच्याकडे ग्रामरचे बुक्स असतील त्याच्यामध्ये काय क्वेश्चन्स होते का ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे असं करायचं. समजा तसंच बाकीच्या टॉपिकचं पण क्वेश्चन टॅग झालं. क्वेश्चन टॅग कसे त्याचे काय रूल्स आहे बघा क्वेश्चन टॅगचे 5-6 रूल. तर अगोदर ते जर रूल समजले आपल्याला ते प्रत्येकाला ॲप्लिकेबल होतात तर तुम्ही कशा टाईपचे क्वेश्चन्स करू शकतात. तर दॅट इज इम्पॉर्टंट. समजलं? मग ते बघायचं डायरेक्टली क्वेश्चन्सवर पाळायचं नाही. ही बिग मिस्टेक करायची नाही. जर अशी मिस्टेक केली तर काय होऊ शकतं तुमचं मार्कमध्ये म्हणजे तुमचं काही ना काही मिस होऊ शकतं किंवा मार्क्स कमी पडण्याची शक्यता असते या गोष्टीला. त्यामुळे शॉर्टकट मारायचं नाही. आणि याची चिंता करायची नाही की समजा आपण 11चा स्टडी स्टार्ट केला मग समजा आपण CETची प्रिपरेशन करताना 11च्या स्टडीवरती इम्पॅक्ट पडेल का? त्याच्यावरती काही इम्पॅक्ट पडणार नाही. लागलं तर याच्यावरती मी एक शॉर्टमध्ये 2 ते 3 मिनिटाचा एक व्हिडिओ अपलोड करेल नंतर की आपण याला मॅनेज कसं करायचं. परंतु इथं सांगतो तुम्हाला एक सेंटेन्स शॉर्टमध्ये की जो तुमचा रिकामा वेळ असतो ना त्या रिकामा वेळेमध्ये काय करायचं एक तुम्ही असं प्रिपरेशन करू शकता का? बरोबर आहे ना? तुमचं समजा 2 तास दिवसातून तुम्ही CETला जर दिले तर दॅट इज इनफ. किंवा समजा जास्तीत जास्त 1 तास जर दिला तुम्ही सेल्फ स्टडी नंतर क्वेश्चन्स तर ते इनफ झालं. ते तुमच्यावर डिपेंड आहे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसा वेळ काढतात कसा टाईम मॅनेज करतात ते इम्पॉर्टंट आहे नंतर. ओके, तसं तर मी याच्यावरती एक शॉर्टमध्ये नंतर व्हिडिओ अपलोड करेल. कळलं मग तुम्हाला लँग्वेज स्टडीचं कसं करायचं. नंतर बघा आता सेकंड आहे बघा इथे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 6 to 8 लाईन्स. आता बघा जे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज होते म्हणजे तुझे तुमच्या बुक्समध्ये काहीच नाही ते 10च्या बुक्सवरती. आणि हां एक तुम्हाला सांगायचं राहिलं स्टार्टिंगला तुम्हाला माहीत पण असेल की ह्या CETमध्ये आपल्या 10वीच्या सिलेबसमध्ये जेवढं होतं 10वीच्या सिलेबसमधूनच येणार आहे. बरोबर तुम्हाला माहिती ते ऑलरेडी तरी पण सांगतो 10वीच्या सिलेबसमधून येणार आहे. तुम्ही जर कोणाला कन्फ्युजन असेल की 10वीच्या व्यतिरिक्त कोणतं येईल का नाही जे 10वीला तुमचे बुक्स होते बुक्समध्ये चॅप्टर्स होते त्याच्यावरतीच येईल. ओके, आता नंतर बघा इथं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर 6 to 8 लाईन्स. आता काय केलं जाईल तर जे तुमच्या बुकमध्ये पॅसेज नव्हते तर ते पॅसेज घेतले जाईल.
कारण तुम्हाला माहिती 10वीला बोर्डाला पॅटर्न कसा होता, त्याच्यामध्ये काही टेक्स्च्युअल पॅसेजवरती पण क्वेश्चन्स विचारले जायचे आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला पण क्वेश्चन्स होते. ठीक आहे, मग त्याची तुम्हाला काय दिलं जाईल, पॅराग्राफ दिलं जाईल आपल्याला क्वेश्चन शीटमध्ये आणि त्याच्यावरती तुम्हाला मग MCQ टाईप क्वेश्चन्स विचारले जाईल. एकदम काही एकदम सिंपल राहतील ती. प्रश्न पडतो मग तुम्ही ह्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा स्टडी कुठून करू शकता. तर तुम्हाला आपल्याला बघा 10वीला काय केलेलं आहे तुमच्या की क्वेश्चन बँक रिलीज केल्या होत्या. ठीक आहे, तर त्या क्वेश्चन बँकमध्ये इंग्लिश प्रत्येक विषयाची होतं, तसं इंग्लिशची पण केली होती, ऑल सब्जेक्टच्या होत्या. तर मग त्याच्यामध्ये बघा तुम्ही इंग्लिशची क्वेश्चन बँक उघडून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज प्रॅक्टिससाठी पण काही क्वेश्चन्स आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर त्या पॅसेज काय करा तुम्ही वाचा, त्याच्यावरती क्वेश्चन स्वतःहून फ्रेम करा. कारण स्वतः एक्झामिनर ॲज अ पॉईंट ऑफ एक्झामिनर विचार करा की एक्झामिनर कसं प्रश्न तयार करू शकतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले ते सुद्धा सॉल्व्ह करा. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मग अदर समजा जर आता काही त्यांनी सांगितलेलं आहे की समजा ते क्वेश्चन बँक रिलीज करणार आहेत, ठीक आहे 99% क्वेश्चन बँक रिलीज करणार आहेत ते, परंतु त्याच्या भरोश्यावर सध्या तुम्ही राहू नका. कारण आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला जे सांगितलं ते फॉलो करा. नंतर क्वेश्चन बँक रिलीज झाली त्याच्यानंतर आपल्याला करायची स्टडी. नंतर पोएटिक डिवाइस म्हणजे काय, पोएम्सवर आधारित क्वेश्चन्स, जे आता पोएम कोणत्या की ज्या सिलेबसमध्ये होत्या, ज्या सिलेबसमध्ये 10वीच्या बुकच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये होत्या, त्या पोएमवरती क्वेश्चन विचारले जाईल. कसे विचारले जाईल क्वेश्चन्स, कशा टाईपचे क्वेश्चन देतील ते पण सांगतो. म्हणजे तुम्ही कन्फ्युजनमध्ये न राहायला पाहिजेत की तुम्हाला काय, एक तर काय करतील ते समजा क्वेश्चन शीटमध्ये CETच्या समजा एखादी पोएम देतील, ज्या पोएम त्यांना माहिती ती कोणती पोएम देतील ते आपण सांगू शकणार नाही, आपल्याला पूर्ण पोएमचा स्टडी करावं लागणार आहे. मग ते काय करतील, समजा एखादी पोएम देतील, पोएम दिल्याच्या नंतर मग त्याच्यावर आधारित तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन्स विचारतील. समजलं, पोएम तुमच्या समोर पोएम आणि त्याच्या आधारित खाली तुम्हाला पोएम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नंबर 2, समजा तुम्हाला डायरेक्टली ते एखाद्या पोएमचं तुम्हाला पोएट विचारला जाऊ शकतो. मग तुम्ही काय करायचं, प्रत्येक पोएमचे पोएट लक्षात ठेवायचे, जे पोएट आहे ना ते पोएट लक्षात ठेवायचे. दॅट इज इम्पॉर्टंट, पोएट लक्षात ठेवायचे. ओके, आणि तुम्हाला ते बाकी तुम्हाला पोएमचा रट्टा मारण्याची गरज नाही, रट्टा मारायचा नाही. कारण तुम्हाला समोर एका टेक्स्ट तुम्हाला ती पोएम ऑलरेडी तुम्हाला दिलं जाईल त्या क्वेश्चन शीटमध्ये, आणि त्यात तुम्हाला मग डायरेक्टली समजा त्या पोएमचा पोएट कोणता हे विचारलं जाईल. ओके, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची काही जरूरत नाही. आणि नंतर क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किल. आता जे रायटिंग स्किल होत्या, आता तुम्हाला माहीत असेल 10th तुम्हाला रायटिंग स्किलला पोर्शन जो होता त्याला किती मार्क्स होते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय कंटेंट्स होते ते. तर मग त्या रायटिंग स्किलवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. मग तुम्ही म्हणशाल आता रायटिंग स्किलवरती क्वेश्चन्स म्हणजे आम्हाला डायरेक्टली आता लिहावं लागणार आहे का, नाही. ऑलरेडी सांगितलं की ही MCQ बेस्ड क्वेश्चन म्हणजे एक्झाम आहे CET. ठीक आहे, ऑफलाईन आहे, MCQ बेस्ड एक्झाम आहे. म्हणून तुम्हाला काय करतील ते रायटिंग स्किलमध्ये पण सेम तुम्हाला MCQज विचारले जातील, रायटिंग स्किलमध्ये पण MCQज टाकतील. कळालं, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणजे ऑल ओव्हर ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं, हेच काही तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स होत्या. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही हे फॉलो केलं की नक्कीच CET एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. त्यासाठी टिप्स अँड ट्रिक्स काय, सगळ्यात अगोदर हे जे लँग्वेज स्टडी समराईज करून सांगतो या व्हिडिओला, की जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर याला ह्याच टिप्स की लँग्वेज स्टडी, समजा फॉर एक्झाम्पल लँग्वेज स्टडी निवडलं तर सगळ्यात अगोदर जे टॉपिक्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जे सिलेबसला होते ते टॉपिक्स निवडायचे, त्याला डायरेक्टली क्वेश्चन्स नाही सॉल्व्ह करायचे, त्याचं इंट्रोडक्शन बघायचं, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं शॉर्टमध्ये. ओके, त्याला रिवाईज मारायचं आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायची. डायरेक्टली क्वेश्चन्सवर नाही बसायचं, रिवाईज करायचं. नंतर काय करायचं, जे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहेत तर त्याचं थोडा प्रॅक्टिस करायचं. तुम्हाला ते नेटवरती पण अवेलेबल होतील आणि क्वेश्चन बँकमध्ये पण तुम्हाला काही दिलेले बघा ते, आणि आपल्या बुकमध्ये पण आहेत काही नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, त्याच्यावरती पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, क्लिअर झालं. ते एकदम सिम्पल, तुम्हाला त्याच्यावरती काही एवढं टेन्शन घेण्याचं काम नाही, कारण तुम्हाला MCQ बेसिस क्वेश्चन विचारले जातील. नंतर पोएममध्ये तर तुम्हाला ऑलरेडी पोएम दिले जातील तिथे टेक्स्टमध्ये, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, किंवा मग तुम्ही पोएमचे पोएट लक्षात ठेवायचे. दॅट इज एकदम महत्त्वाचा पॉईंट हा. आणि रायटिंग स्किलच्या बेसिसवरती पण क्वेश्चन्स विचारले जातील. आणि जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं, एवढं सगळं जर तुम्ही शिद्दतनं जर स्टडी केला, तर मी गॅरंटी देतो की CETमध्ये इंग्लिश या सब्जेक्टमध्ये, इव्हन इंग्लिश सोडा प्रत्येक सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स येतील. त्यासाठी फक्त काय शॉर्टकट मार्ग नाही, शॉर्टकट मार्ग कधी अवलंबायचं नाही की शॉर्टकट जाऊ द्या, काय करायचं आपण 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू, 15 एखाद्या टॉपिकवरती झालं काम नाही. 1 घंटा काढायचं CETला, आणि 1 घंटा काढल्याच्या नंतर त्याला अगोदर ते टॉपिक्सला थोडं रिवाईज करायचं, किमान इंग्लिशला सांगते मी तुम्हाला हे इंग्लिशसाठी, आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कळालं. ओके, तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कळाला असेल, आणि माझ्या टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा तुम्हाला कळाल्या असेल. ठीक आहे, तर नक्कीच मी तुम्हाला CET एक्झामसाठी आणि तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर अँड ऑल यू, ज्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे सगळ्यांसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे, परंतु कोणत्याही कॉमन एक्झामला रूल लक्षात ठेवायचं की शॉर्टकट मारायचं नाही, अगोदर स्टडी करायचं त्याचा, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नक्कीच कोणत्याही एक्झाममध्ये यश येतं. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आणि तुम्ही तुमचं घरी स्टडी करत राहा, कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह ऑलवेज, बी पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट.
पीस आउट. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्या टॉपिक्सवरती समजा जर व्हिडिओ लागत असतील तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करून टाकेल. ओके, सो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, पीस आउट.